नमस्कार. तर आज आम्ही चाललो होतो मालवणला, देवबागला. तिथे आम्हाला बॅकवॉटर बोटिंग करायची होती. तर आम्ही सकाळी 8 वाजता निघालो घरून. मग जाताना आम्ही चिपी एअरपोर्टला थांबलो. सर्वांना विमान टेक ऑफ करताना बघायचं होतं. त्यासाठी आम्ही इथे थांबलो होतो. त्यानंतर विमान जसं टेक ऑफ केल्यानंतर सगळे परत आम्ही जायला निघालो. तर आम्ही पहिल्यांदा तिथे पोचलो आणि गाडी पहिली पार्क केली पार्किंगला. गाडी पार्क केल्यानंतर आम्ही तिकडून बोटिंग पॉईंटकडे जायला निघालो. तर ॲक्च्युली तिथे बोटिंग पॉईंटला थोडीशी लाईन होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलो. त्यानंतर आम्हाला एक बोट भेटली. आत्ता आम्ही ज्या पॉईंटवरनं बोटमध्ये बसलो आहे ती ॲक्च्युली नदी आहे, कर्ली नदी म्हणतात त्याला. तर ही नदी अशी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते आणि इथेच तो नदीचा आणि समुद्राचा संगम होतो. तर अवघ्या 1 तासाचा प्रवास करून आम्ही समुद्राच्या डीपमध्ये पोचलो. मग आम्ही पहिला पॉईंट बघितला ते म्हणजे जुनं लाईट हाऊस ब्रिटिशकालीनचं. तर हे जुनं लाईट हाऊस आहे जे ब्रिटिश लोकांनी बांधलं होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटला पोचलो. तर ह्याला मिनी बाली म्हणतात. जसं बालीमध्ये एक टुरिस्ट लोकेशन आहे, समुद्राच्या मधून असे 2 रॉक्समधून बोट जाते, तसंच एक छोटं हे टुरिस्ट लोकेशन आहे जिथून दोन्ही साईडला मोठी मोठी खडपं आहेत. आणि त्यानंतर अजून एक पॉईंट बघितला ते म्हणजे नवीन लाईट हाऊस, ते आत्ताच्या काळातलं लाईट हाऊस आहे. त्यानंतर आम्ही बघितली म्हाताऱ्याची चूळ. इथे आधी एक म्हातारी राहायची, त्याच्या खाली एक होल आहे, तिथून प्रेशरने पाणी वरती येतं, त्यालाच म्हणतात म्हाताऱ्याची चूळ. त्यानंतर आम्हाला तिथे एक यूट्यूबर भेटले, त्यांनी आमच्या आजीचा इंटरव्ह्यू घेतला. मग आम्ही पुढे निघालो. त्यांनीच आम्हाला एक मासा दिला. त्यात मग बबलीची त्या माशासोबत फोटो काढायची इच्छा झाली. नंतर आम्ही पुढचा पॉईंट बघितला ते होते गोल्डन रॉक्स. इथे सकाळचे सूर्यकिरण जसे पडतात तसं हे पूर्ण गोल्डन दिसायला लागतं. त्यानंतर आम्ही बघितलं सुनामी आईसलँड. मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मग जाता जाता आम्ही अजून एक पॉईंट बघितला ते म्हणजे मिनी केरला. इथे खूप कोकोनटची झाडं आहेत, त्यामुळे ह्या पॉईंटला बोललं जातं मिनी केरला. त्यानंतर आम्ही 1.5 तासाचा प्रवास करून किनाऱ्याला जायला निघालो पुन्हा. त्यानंतर आम्ही किनाऱ्यावरती पोचलो आणि तिथून मग आम्ही एका गार्डनमध्ये जायला निघालो, कारण की आम्ही टिफिन्स आणले होते, ते आम्हाला खायचे होते. त्यानंतर आम्ही एका गार्डनमध्ये पोचलो. गार्डन खूप सुंदर होतं. त्यानंतर गार्डनच्या साईडला आम्ही जरा फोटोज काढल्यानंतर आम्ही टिफिन्स आणले होते घरून, ते खायला बसलो. मग आम्ही पुन्हा फोटो काढायला गेलो. तेव्हा काका आणि बबली ते काहीतरी शोधत होते दगडाखाली. मग आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिकडे सगळ्यांनी लिंबू सरबत पिला. मग आम्हाला इथून जायचं होतं तारकर्ली बीचला. मग तिथून आम्ही निघालो आणि तारकर्ली बीचला येऊन पोचलो. मग तिकडे माशांचा लिलाव चालू होता. संध्याकाळचे जे मासे बोटीतून येतात त्यांचा लिलाव करत होते. पण तिथे आम्ही मासे घ्यायला थांबलो होतो. मग आम्ही मासे घेतले, सुरमई आणि बांगडे घेतले आणि मग आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. असा आम्ही आमचा दिवस एन्जॉय केला.